शासनाने जालना जिल्ह्यात खरपुडी या ठिकाणी सिडकोने नवीन प्रकल्प राबवण्याचा निर्णय घेतला असून या संदर्भात मागील काही वर्षात विविध प्रशासकीय आणि आर्थिक टप्प्यांवर निर्णय घेतले गेले आहेत। तथापि या प्रकल्पाच्या व्यवहार्यतेबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत। त्या अनुषंगाने भूसंपादनाची कारवाई देखील सुरू केली आहे, परंतु सुरुवातीला भूसंपादन करताना शेतकऱ्यांना दिलेला भाव, मावेजा जमिनीची जी किंमत दिली तीच रक्कम उर्वरित भूसंपादनाला देण्याची भूमिका शेतकऱ्यांची आहे। ठराविक लोकांना वेगळा भाव दिला जात असून उर्वरित शेतकऱ्यांना वेगळा भाव देण्यात येत आहे। ही अतिशय गंभीर बाब आहे। शेतकऱ्यांना योग्य भाव न मिळाल्यास शेतकऱ्यांसमवेत आंदोलन उभारण्यात येईल, असे खासदार डॉक्टर कल्याण काळे यांनी सांगितले आहे। आता पुन्हा एकदा काहीतरी चौकशीचा विषय आला म्हणूनच या सगळ्या प्रकरणात आपण भेटावं आणि त्यांना अवगत करावं, त्याची माहिती घ्यावी या दृष्टीने मी आज त्या स्थानिक लोकांची भूमिका काय आहे, आपल्या जालन्यातल्या मंडळीची काय भूमिका आहे या अनुषंगाने आणि शासनाची काय भूमिका आहे या संदर्भात थोडी माहिती घेण्याचा प्रयत्न केला आणि आज आपल्याला अवगत करतोय की सिडकोच्या या प्रकल्पाचं जालनेकरांनी स्वागत केलं। जमिनी घेतल्या, जमिनी दिल्या, अनेक लोकांच्या जमिनी बाकी आहे। लवकरच त्या लोकांच्या सुद्धा जमिनी सिडको संपादन करेल असं अपेक्षित आहे। फक्त त्याच्यात एक मला तिथं गेल्यानंतर एक जाणवलं की ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी अजून घेणं बाकी आहे त्याला दर मात्र मागच्या वेळेला ज्या लोकांना जमिनीचे दर दिले त्या जमिनीचे दर दिले जाणार नाही अशी चर्चा ऐकायला आली। आणि मग शेतकऱ्यांनी सांगितलं की आम्हाला जो दर दिला जाईल तो मागच्या ज्या लोकांना दिला तोच दर आम्हाला देण्यात यावा, अशा पद्धतीचा सुतोवाद तिथल्या शेतकरी बांधवांनी केला। आणि म्हणून मी त्यांची कैफियत मांडण्याच्या दृष्टीने माननीय मुख्यमंत्री महोदय, पहिले तर जालना जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आणि सिडकोचे प्रशासक यांच्यासोबत एक मीटिंग लावून त्यांच्याकडून या सगळ्या गोष्टी अवगत करून माननीय मुख्यमंत्र्यालाही विनंती करणार आहे की जे दर काल परवापर्यंत रजिस्ट्री झालेल्या लोकांना दिले तेच दर, तोच भाव शेतकऱ्यांना सुद्धा द्यावा, ही भूमिका घेऊन मी शासनाच्या दरबारी मांडणार आहे। एवढंच मला आपल्याला सांगायचं आहे। दुसरा प्रश्न आपण उपस्थित केला, याची चौकशी चालू आहे, त्याच्यात आपलं काय मत आहे मला चौकशीच्या संदर्भात सांगता येणार नाही। कोणी चौकशी करायला लावली, हा प्रकल्प रद्द कोणी करायला लावला या संदर्भातली मी माहिती घेऊन त्या संदर्भातली ही चर्चा सिडकोचे मुख्य प्रशासक आणि माननीय मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा। NTV न्यूज मराठी, जालना।